इथे येण्याचा अधिकार सगळ्यांना आहे. आमच्या संतांनी विस्कटलेले माणसं एकत्र केले आणि यांनी एकत्र झालेले पार विस्कटून टाकले. म्हणून मी म्हणतो या टोळ्या काही गरज नव्हती. आपला विषय चाललाय धर्म. कोणत्या धर्माबद्दल जगद्गुरु तुकाराम महाराजांना बोलायचंय? धर्म या शब्दाची व्याख्या काय? मी काय शास्त्री नाही, मी काय पंडित नाही, आय एम गावरान बाबा. त्याच्यामुळे रांगड्या आणि मराठी भाषेमध्ये धर्म या शब्दाची माझ्या अभ्यासात सापडलेली व्याख्या तुम्हाला सांगतो. तुमच्या आमच्या वाटेला आलेलं कर्म आपण इमानदारीनं पार पाडणं, दॅट्स ऑल इज अ धर्म. आणि हा धर्म आहे ना, धर्म महाराज पावला पावलावर बदलतो. हा धर्म एक नाही राहत, पावला पावलावर बदलतो. एकाच माणसाबरोबर हा धर्म पावला पावलावर कसा बदलतो एका मिनिटात आहे का? पहाटेच्या वक्ताला आमच्या एखाद्या शेतकऱ्याने उठावं, दावणीची बैल सोडावीत, शेतामध्ये पडकात चारायला घेऊन जावीत, त्यांनी पाळले त्यांना चारा देणं हे त्याचं कर्म, हाच त्याचा. घरी आल्यानंतर आंघोळ करणं, गणपती बाप्पाला मारुती बुवाला आंघोळ घालणं हे त्याच्या वाट्याला आलेलं कर्म, हाच त्याचा धर्म. बायकोच्या अगोदर शेतामध्ये शेतात काम करायला जाणं हे त्याचं कर्म, हाच त्याचा धर्म. मध्येच काम करता करता जर कोणी एखादा पाहुणा आला तर हातातलं काम सोडून त्याचा पाहुणचार करणं हे त्याचं कर्म, हाच त्याचा धर्म. आणि तो जर ऐकणारा असेल किंवा गायक असेल किंवा वादक असेल किंवा कीर्तनकार असेल आणि गावात संध्याकाळच्या वक्ताला भजन चालू असेल तर त्याला त्याच्यातलं जे जमल हे त्यांनी करावं कर्म, हाच त्याचा धर्म. आणि ते संपल्यानंतर रात्री कपाशीला पाणी द्यायला जाणं हे त्याचं कर्म, हाच त्याचा धर्म. आणि पाठ पुन्हा उठायला सवडच कुणाला. जसा माणसाचं कर्म पावला पावलावर बदलत गेलं ना तसा माणसाबरोबर धर्म सुद्धा बदलत गेला. आता विद्वान माणसाच्या तोंडून अजून अनेक 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 ऐकता आलं. पण आताचे जे भांडणं चाललेत ना ए बी पाटील महाराज, हे जे भांडणं चाललेत ना हे वेगळ्या धर्मासाठी चाललेत. आणि सगळ्यात महत्वाचं तुमच्या आमच्यासारख्या सर्वसामान्य रयतेच्या डोक्यात ही जी खिचडी पकवली ना, नारायणाच्या गादीवरून सांगतो, खोटं बोलत नाही, ही फक्त राजकारण करणाऱ्या राजकारणी लोकांनी वाट लावली आहे. अरे जे राजकारण आमच्या रामप्रभूने केलं, जे राजकारण आमच्या श्रीकृष्ण भगवंताने केलं, त्या राजकारणाचा या हरामखोराने सगळा चुथडा करून टाकलाय. चुथडा, वाट लावली सगळी वाट. अरे राजकारण करणे म्हणजे आमच्या देवाचे कर्म करणे. अरे देवाचं कार्य यांनी हातात घेतलं आणि राक्षसारखे हे राजकारण करायला लागले. याच्यावर फक्त एकच कीर्तन ऐकणाऱ्यांसाठी वाक्य बोलन. तरुण मुली असतील, तरुण मुलं असतील, नीट ऐका. शिकलेली माणसं राजकारणात या. हॅलो, शिकलेली माणसं राजकारणात या. आणि शिकलेली माणसं जर राजकारणात नाही आली, अरे गाढवा तुमच्या आमच्यावर राज्य करतील रे गाढवा. मग आज ठरवा, गाढवाचा गुलाम व्हायचा की गाढवाला गुलाम बनवायचा. एका वोटिंगच्या जोरावर यांनी वाट लावली, वाट. माफ करा, राजकारणावर आजपर्यंत कीर्तनकारांना बोलून दिलं नाही, कीर्तनकारांना राजकारणात आम्हाला वारकरी संप्रदायाच्या माणसांना पडू दिलं नाही. पण याद राखा, तुम्हाला जर आमच्या भारत मातेची अशी जर आमच्या डोळ्यात देखत वाट लावायची असेल ना, आम्ही सुद्धा नाठाळाच्या मस्तकामध्ये काठीचा तडाखा देणारे माणसं आहोत. आम्ही देखील राजकारण सुंदर आणि उत्कृष्ट करू शकतो. चहा विकणारा जर आमचा भारत देश सांभाळू शकतो ना, तर आम्ही ज्ञानेश्वर यांनी गाथा मस्तकात टाकणारे सुद्धा देश सांभाळू शकतो. आजपर्यंत नाही पडलो, पण आता नाही भिणार मरणाला. आम्ही वीर झुंजार करो समदारे मार. आम्ही विष्णूचे दास आहोत. आमचे जगद्गुरु तुकाराम महाराज तर एका ठिकाणी म्हणतात, पांडुरंग खरं सांगू का, अरे सहन होत नाही रे, हे माझ्या डोळ्यात देखत होत असलेला हा अन्याय आम्हाला सहन होत नाही. आणि नाही, आमच्या डोळ्यात देखत बुडत असलेले जग आम्ही उघड्या डोळ्यानं पाहणार नाही.
देह जन देखावा